हॅलो ब्लॉगर, महालक्ष्मी 8 दिवसच का बसतात त्याचं काय कारण आहे? आणि महालक्ष्मी बसले असं का म्हणतात? काय माहिती आहे का? सांग बरं. अरे बस का बाई, काय विषय आहे थांब मी सांगतो. पब्लिक बोला गोगल हेपा कॉलेजची मॉडेल हॅशटॅग डान्स ब्लॉगर. पब्लिक मला सुद्धा एवढं काही माहित नव्हतं. खरं तर आमच्या आजीने सांगितलेली ही कथा आहे. समुद्र मंथनातून महालक्ष्मी आणि बहीण अलक्ष्मी यांचे जन्म झाले. महालक्ष्मी म्हणजे येणारं धन आणि अलक्ष्मी म्हणजे धन जे खर्च होते. या दोघी बहिणीचे लग्न एकाच घरात झाले. पण एका दिवशी या दोघी बहीण बाहेर जाताना चालता चालता एकीचे काकण बिळात पडले. पण बिळात एक साप राहत होता. त्याला खूप वर्षाच्या वेदनामुळे तो त्रासला होता. तसाच त्या सापाच्या जखमाला महालक्ष्मीचा हात लागल्याने ती जखम फुटली आणि साप हा जखमेतून मुक्त झाला. त्या सापाला पूर्वजन्मचा श्राप होता. जसा गौराईचा हात लागला तसा साप हा श्रापातून मुक्त झाला. साप हा श्रापातून मुक्त झाल्याने साप गौराईला म्हणाला, तुझ्यामुळे मी या श्रापातून मुक्त झालो. सांग तुला काय हवं? गौराई म्हणाली, आम्ही माहेरचं प्रेम कधी पाहिलंच नाही. मला फक्त 2.5 दिवसाचे हे माहेर दे. म्हणून साप त्या दोघींना 2.5 दिवसाचे माहेर देते आणि सांगते, तुम्ही दोघे ज्या घरात जाल त्यांच्या घरी सुख आणि समृद्धी येईल. तुमच्या पण मनात प्रश्न पडला असणार ना, गौराई कोण आहे? गौराई हे शिवाच्या शक्तीचा आणि गणपतीच्या आईचं रूप मानलं जाते. गणपतीची पहिली आई म्हणजेच पार्वती आहे आणि दुसरी आई म्हणजे गंगा आई. या दोघी कशा बरं गणपतीची आई ते पण सांगतो तुम्हाला. महालक्ष्मी पार्वतीने आपल्या अंगाला चंदन लावून त्यांचा मळ काढला आणि आपल्या मोठ्या बहिणीने गंगेचे पाणी लावून तो काढला व त्याची मूर्ती बनवून त्यात प्राण फुकले. म्हणून 2 देवीचा अंश त्यात असल्यामुळे गंगा आणि गौराई हे गणपतीची आई मानले जातात. आणि महालक्ष्मी बसवली असं का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? महालक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि वैभव. या दोघी आईंनी गणपतीला जन्म देऊन एक प्रकारे वैभव आणली, म्हणून यांना महालक्ष्मी असे म्हणतात. अरे धन्यवाद ब्लॉगर, माहिती दिल्याबद्दल. थांब मी आताच माझ्या मित्राला शेअर करतो व्हिडिओ. बाकी तुम्हाला कशी वाटली इन्फॉर्मेशन कमेंट करून नक्की सांगा.